5 साक्षीदारांची यादी दिलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 साक्षीदारांची यादी आतापर्यंत दिली आहे. जवळपास 16 नोव्हेंबरची घटना होती. या त्यानंतर न्यायालयात नेमकं काय काय घडलं? 16 नोव्हेंबरला ही दुर्दैवी घटना डोंगराळे या गावी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून मुदतीच्या आत आरोपपत्र येथील न्यायालयात मालेगाव न्यायालयात दाखल केलं आणि न्यायालयाने देखील आरोपाची निश्चिती करून त्या खटल्याची सुनावणी नोव्हेंबरनंतर साधारणतः आता 2 महिन्याच्या आत या खटल्याची सुनावणीला सुरुवात होत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. सुनावणी फास्ट. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही असं आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक वेळा ही बाब स्पष्ट केलेली आहे. महायुतीचा विजय हा सरकारने राबवलेल्या वेगवेगळ्या जनतेच्या सोयीच्या कार्यक्रमाचा विजय आहे. विजय लोकशाहीचा हा महोत्सव मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासाने एक वेगळ्या रीतीने आलेख उंचावलेला आहे. काय नेमकी परिस्थिती आहे? नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे हे गाव हे मालेगाव तालुक्यात येतं आणि येथे एका ज्या लहान 4 ते 5 वर्षाच्या लहान चिमुरटीवरती जो अतिशय अत्याचार झाला होता आणि त्यानंतर त्या आरोपीने तिचा खून देखील केला, त्या खटल्याची सुनावणी ही सोमवारपासून सुरू होणार आहे. अर्थात ही घटना साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि न्यायालयाने देखील तातडीने या खटल्याची सुनावणी सुरू करण्याचं निश्चित केलं असून आज आम्ही न्यायालयाला सरकारी साक्षीदार आम्ही कोणत्या क्रमाने तपासणार आहोत याचा अहवाल आज न्यायालयात हजर केला आणि सोमवारपासून या खटल्याची सुनावणी होईल. सर, आता सांगू शकत नाही. साक्षीदार, बचाव पक्षाचे वकील, आमची उपलब्धता आणि साक्षीदारांची मानसिकता या सगळ्यांचा विचार करून आम्ही खटला हा लवकरात लवकर संपवण्याचा विचार आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट आहेच आणि जलद गतीने हा खटला लवकर चालवण्याचा देखील आमचा विचार आहे. बघू असं फिर्यादीतर्फे काही वकील आहेत की नाही याची मला आत्ताच कल्पना देण्यात आलेली आहेत आणि मी निश्चित त्यांचं देखील मदत घेईल, त्यात काही प्रश्न नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.